निरूपण आरंभ. तत्वमस्यादि वाक्येन स्वात्मा हि प्रतिपादितः नेति नेति श्रुतिर्बुर्याद अंधृतम पांचभौतिकम. जे काही आपण इथून पुढे समजून घेणार आहोत ते कदाचित याच मार्गाने असेल. जे मना वाचे अगोचरू ते बोलता साकडे थोरू असे विवेक सिंधू रचणाऱ्या मुकुंदराज स्वामींनाही वाटते. हाच मार्ग म्हणजे स्थूल आलंबनापासून सुरुवात करून त्याला सूक्ष्म करीत करीत शेवटी निरालंब धारणा करायची. पतंजली योगशास्त्रातही निर्विकल्प समाधीसाठी सांगितलं आहे. संत तुका विप्र यांचा या तत्वमसी प्रकरणातील पहिला अभंग पाहू. तत्वमसी महावाक्य प्रमाण भावभक्ती प्रेम विवरण शुद्ध सत्य निखिळ जे ब्रह्म तेथे इच्छा चैतन्य आगम महतत्व माया हे उगम उद्भवला ओंकार या नाम निराकार चैतन्य ते शुद्ध इच्छितेची माया झाली सिद्ध सोहम नाम तयाला प्रसिद्ध अहम मात्रा ओंकारचे अर्ध पुरुषते प्रकृती प्रत्यक्ष शुद्ध ब्रह्म इच्छेचिया वसे अविद्या आहे आली जीव दसे तुका विप्र घट भिन्न दिसे. तत्वमसी मधील पहिल्याच अभंगात तत्वमसी हे भाव भक्ती आणि प्रेम यांचे विवरण आहे असे संत तुका विप्र सांगतात. परस्पर प्रेम भावना ठेवून सर्वांनी त्या निर्गुण निराकाराचा ध्यास घेतला पाहिजे. हे निर्गुण निराकार ब्रह्म म्हणजे काय? सोप्या शब्दात सांगायचे झाले तर ब्रह्म हे विश्वाच्या निर्मितीचे बीज आहे, जे रज तम आणि सत्व या त्रिगुणांनी बनलेले आहे. सुरुवातीला या तीनही गुणांच्या स्पंदनशून्य अवस्थेला व्हायब्रेशन फ्री और स्टेडी स्टेज म्हणजे हे तीनही गुण स्थिर अवस्थेत असतानाच्या अवस्थेला ब्रह्माची अव्यक्त अवस्था म्हणतात. जेव्हा स्पंदन सुरू होते तेव्हाच्या अवस्थेतील ब्रह्माला महत तत्व म्हणतात. आपण काही समीकरण लक्षात ठेवूयात. सत्वगुण म्हणजे प्रकाशशीलता, रजोगुण म्हणजे क्रियाशीलता, तमोगुण म्हणजे स्थितिशीलता, ब्रह्म म्हणजे रज अधिक तम अधिक सत्व, महत तत्व म्हणजे रज अधिक तम अधिक सत्व अधिक स्पंदन अवस्थेची सुरुवात. माया म्हणजे अवकाश स्पेस अधिक काळ म्हणजे टाइम अधिक कार्यकारण भाव म्हणजे कॉझेशन. परमात्मा म्हणजे ओम ओंकार. अहंकार म्हणजे ओमची अर्धमात्रा. अविद्या म्हणजे ज्ञानाचा अभाव इग्नोरन्स. जीवात्मा म्हणजे ब्रह्म अधिक अविद्या. परमात्मा म्हणजे ब्रह्म अधिक माया. शेवटच्या दोन्ही समीकरणामध्ये ब्रह्म आहे, पण त्यातील अजून एका घटकामुळे म्हणजे माया आणि अविद्येमुळे त्यातून साकार होणारे रिझल्ट्स सारखेच असून भिन्न भासतात. तत्वमसी मधील पुढील अभंग सांगतो की आत्मज्ञानासाठी परमात्मा आणि जीवात्मा या दोन बाबी सविस्तर समजून घ्यायला हव्यात. परम हा शब्द शुद्ध व श्रेष्ठतेचं प्रतीक आहे, असं ब्रह्मतत्व हे ईश्वराच्या ठिकाणी आहे. म्हणून परमात्मा कोणी देव नाही तर विश्वाच्या उत्पत्तीचं बीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रह्मतत्वांचे पूर्ण स्वरूप आहे. आणि हे ज्याच्या ठिकाणी आहे त्याला ईश्वर संबोधले आहे. तो ईश्वर देखील देव नसून कॉस्मिक युनिव्हर्स आहे. जो तत्च्या ठिकाणी राहतो त्याला परमात्मा, तर त्वमच्या ठिकाणी राहतो तो जीवात्मा. जीवात्मा हे परमात्म्याचे मॉडिफाईड रूप असते.
जीवात्मा म्हणजे रज, सत्व आणि तम या गुणांनी युक्त असलेल्या आणि 5 तत्वांनी बनलेल्या शरीरात राहणारे आत्मतत्व आहे. आपले शरीर हे अनात्म संज्ञेने ओळखले जाते. याला अभंग स्वरूपात मांडताना संत तुका विप्र म्हणतात, तत्पद प्रमाण परमात्मा ईश्वर, तोच सविकार जीवात्मा हा त्वंपद. सस्वरूपाचा विसर जे धवा, अविद्या ते धवा, तेची होय प्रसिद्ध. पूर्ण चैतन्य ते परमात्मा होये, प्रत्यक्ष चैतन्य हे जीव आत्मा म्हणती. अनात्मा त्रिगुणभूत साधन जे, प्रपंच सहजे तुका विप्र शरीर. वेदिक ज्ञानानुसार या दोनही अभंगामध्ये आलेली अविद्या म्हणजे मी सच्चित आनंदयुक्त आहे हे लक्षात न घेता मी म्हणजे मन, बुद्धी, अहंकारयुक्त पंचतत्वांनी बनलेला देह आहे आणि या देहामार्फत मिळणारे सुख हेच खरे सुख आहे असा विश्वास होय. आपल्याला हीच अविद्या पूर्ण ज्ञानानं दूर करावयाची आहे. या पूर्ण ज्ञानाला लक्षात घेऊन आपला आत्मशोध नेती नेती पद्धतीनं पुढे जाणार आहे. अहम अर्धमात्रा ओंकारापासून मात्रा झाल्या 3, अ, उ, म या सहज, अकार प्रथम, उकार दुसरी, मकार तिसरी, मात्रा अशा ओंकारी. जेथे जन्म हरिहर ब्रह्मादिक, तीनही मात्रा देखा, पिंड ऐसी रचना. देह मात्रा मूळ प्रकृती अकार, त्याचा सर्वेश्वर अभिमानी होये की. तर्कशास्त्री ते अवस्था विचार, म्हणे तुका विप्र परावाचा तेथिली. नाव उच्चारले असता ज्या व्यक्तीचा बोध होतो ही व्यक्ती तिच्या नावाने वाच्य असते. परमात्मा हा ओंकाराने वाच्य आहे म्हणजे ओळखला जातो. ओंकारामध्ये अ, उ आणि म या 3 मात्रा आहेत. ब्रह्मांड तथा मूळ प्रकृती हा परमात्म्याचा स्थूल देह सांगितला आहे. उत्पत्ती ही परमात्म्याची जागृतावस्था असून जागृत अवस्थेतील परमात्म्यास ब्रह्मदेव नावाने जाणले जाते. परावाणी जी अबोध मनाची वाणी आहे आणि ही कोणत्याच इंद्रियाद्वारे किंवा यंत्राद्वारे ऐकता येत नाही, अशा परावाणीने उच्चारलेल्या ओंकारातील अकार ही मात्रा म्हणजे या अवस्थेतील परमात्म्याचे वर्णन आहे. माया देहे दुसरा बोलियेला, अभिमाने होये की रुद्र तयाला. वाचा पश्चंती होये दुजी तेथे, तये स्थानी मकार मात्रा सत्य. अवस्था प्रलय तये स्थानी, वर्म जाणती गुरुभक्त ज्ञानी. माया हा परमात्म्याचा कारण देह आहे, तर प्रलय ही परमात्म्याची सुषुप्ती अवस्था असते. परमात्म्याची ही सुषुप्ती अवस्था शंकर नावाने ओळखली जाते. केवळ जाणीवेतून व्यक्त होणारी व कॉन्शियस मनाला समजणारी वाणी म्हणजे पश्यंती वाणी होय. अशा पश्यंती वाणीनं उच्चारलेल्या ओंकारातील मकार ही मात्रा म्हणजे या अवस्थेतील परमात्म्याचे वर्णन आहे. सत्य तिसरा हिरण्यगर्भ देहे, तेथे मात्रा उकार जननोहे. वाचा मध्यमा विष्णुभिमानी, स्थिती अवस्था देह ऐसे तिनी. देहे विराट अभिमानी ब्रह्मा, श्रेष्ठी अवस्था ओंकार मात्रा नेमा. वाचा वैखरी विप्र म्हणे तुका, जेथे उद्भव
वेद सकळिका. हिरण्यगर्भ म्हणजे परमात्म्याचा सूक्ष्म देह, लिंग देह असून स्थिती ही परमात्म्याची स्वप्नावस्था आहे. या अवस्थेतील परमात्म्यास विष्णू नावानं जाणलं जातं. या अवस्थेतील परमात्म्याचं वर्णन हे मध्यमा वाणीनं उच्चारलेल्या ओंकारातील उकार मात्रेने केले जाते. मध्यमा वाणी म्हणजे मन आणि शरीराच्या ऊर्जेने बनलेला हृदयापासून कंठापर्यंत निश्वासांच्या सहाय्यानं येणारा ध्वनी आहे. परंतु यातील कोणतीही बाब म्हणजे पूर्ण ब्रह्म किंवा ओंकार स्वरूप परमात्मा नाही, जो वेदांमधून वैखरीद्वारे उद्भवला आहे.